नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गव्हाणगावच्या पाणीपुरवठा समस्येवर जनआक्रोश मोर्चा। प्रीतम म्हात्रे यांची पोलीस आणि सिडको अधिकाऱ्यांशी यशस्वी मध्यस्थी। सिडकोकडून तात्काळ पाणीपुरवठ्याचे आश्वासन। गव्हाणगावाला नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसाठी गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश मिळाले असून सिडको प्रशासनाने या गावाला आवश्यक पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे। मोर्चादरम्यान गव्हाणगावासाठी हेटवणे पाणीपुरवठ्यातून स्वतंत्र नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणीही करण्यात आली। या संदर्भात येत्या 5 ते 6 दिवसात सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सर्वपक्षीय बैठकीचे नियोजन करण्यात येणार आहे। समस्या आणि पार्श्वभूमी। नवी मुंबई आणि उल्वेनोडच्या जलद विकासाच्या प्रक्रियेत गव्हाणगाव हा त्याचा एक भाग असूनही विविध मूलभूत समस्यांना सामोरे जात आहे। त्यापैकी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे। गावाला दररोज सुमारे 6 लाख लिटर पाण्याची गरज असताना पाणी कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात सोडले जात होते। मोर्चाची सुरुवात आणि प्रमुख मान्यवरांची उपस्थिती। मोर्चाची सुरुवात गव्हाण ग्रामपंचायत कार्यालय येथून झाली। यावेळी ग्रामस्थांनी सिडको प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। मोर्चाला भाजप नेते श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे, माजी सरपंच भाऊशेठ पाटील, माजी उपसरपंच विजय घरत, कोळी समाज नेते विश्वनाथ कोळी, हेमंत ठाकूर, वसंत म्हात्रे, जयवंत देशमुख, देशमुख समाज अध्यक्ष किरण देशमुख, आगरी समाज अध्यक्ष अशोक कडू, योगिता भगत, हेमंत पाटील, ऋषी कोळी, राजू कोळी यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावातील महिलांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती। चर्चा व निकाल। मोर्चा मार्गस्थ होण्याआधी सिडकोचे सहाय्यक अभियंता आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने घटनास्थळी दाखल झाले। यावेळी श्री प्रीतम म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन केलेल्या सखोल चर्चेनंतर सिडको प्रशासनाने गव्हाण गावाला आवश्यक पाणीपुरवठा तात्काळ सुरू करण्याचे मान्य केले। तसेच कायमस्वरूपी तोडगा म्हणून हेटवणे पाणीपुरवठ्यातून स्वतंत्र पाईपलाईन टाकण्याच्या मागणीवर येत्या काही दिवसात उच्चस्तरीय बैठक घेण्याचे ठरले। तात्पुरती स्थगिती निर्णय। सिडकोकडून तातडीच्या पाणीपुरवठ्याच्या आश्वासनानंतर आणि पुढील चर्चेची खात्री मिळाल्यानंतर सदरचा मोर्चा तात्पुरता आणि स्थगित करण्यात आला। ग्रामस्थांनी यावेळी समाधान व्यक्त केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, गव्हाण पनवेल।